बुके शॉल आणि सर्व युनिटच्या शिक्षकांच्या वतीने एक छोटीशी भेट सरांना इथे दिली जात आहे। बुके शॉल आणि सर्व युनिटच्या शिक्षकांच्या वतीने एक छोटीशी भेट सरांना इथे दिली जात आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवास ही हसरा आणि सुख देणारा व्हावा। आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय निरोप मूर्ती माननीय शब्बीर सर, प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग, सर्व मान्यवर आणि सरांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने कृतज्ञतेचे भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यात उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार। सर, कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बाळडुपी मनावर उत्तम असे संस्कार करून आमचे आदर्श व्यक्तिमत्व घडवले। आज तुमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहे, समाजात, शाळेचे, गावाचे, आई वडिलांचे नाव उंचावत आहेत। तुम्ही वेळ प्रसंगी बापासारखे कठोर होऊन शाळेला शिस्त लावली व वेळ प्रसंगी माया लावून आईसारखी आमची काळजीही घेतली। सर, तुम्ही आपल्या शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी झटलात, कधीही वेळ काळ न पाहता सतत शाळेचा विचार केला, त्यामुळे आज आपली शाळा चांगलीच नावारूपाला आली आहे। मी परीस कसा असतो हे पाहिले नाही, पण तुमच्या परिस्पर्शाने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झालेले मी पाहिले आहे। सर, तुम्ही आज निवृत्त जरी झालात तरी तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटतील ही आशा करतो। तुमचे पुढील जीवन सुखी, आनंदी, आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना। शब्दांनाही कोड पाडावा अशी काही माणसं असतात। आपण किती भाग्यवान असतो जेव्हा ती आपल्याला असतात। धन्यवाद। अध्यक्ष, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपले सम लाभले, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपले सम लाभले, सहवासाने आमचे जीवन अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन, वर्गवयाचे माझे मित्र व मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण या ठिकाणी निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत। या ठिकाणी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत। जय हिंद।
जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे। याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, कभी मस्ती के लिए तो कभी पढ़ाई के लिए डांट खाई है। आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, चाहे कहीं भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे। धन्यवाद। शाळेतून निवृत्त होत आहेत, पुन्हा बोलायचं आहे सहकाऱ्यांना, आणि म्हणून सुख दुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते। ही कहाणी आहे आपल्या संस्थेची, आपल्या शाळेची, कारण की संस्थेचा हा पहिला रिटायरमेंट आहे, पहिली सेवानिवृत्ती आहे। आपले सचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर साहिबला नईम सर हे आपल्याला सांगतीलच। म्हणून सुखदुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते, कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते। यानंतर मी बोलवतो आपल्या युनिटचे मोहसिन सर यांनी यावाने आपलं मनोगत व्यक्त करावं। हाजी रफीक साहेब, विद्यालय के प्रधानाध्यापक बेग सर, रशीदा प्राइमरी स्कूल की मैडम रफत परवीन मैडम, मंच पर विराजमान तथा सामने बैठे हुए शिक्षकगण और मेरे छात्र तथा छात्राओं, आपने सब सुन लिया है। अब बोलने के लिए, कहने के लिए अब मेरे पास कुछ नहीं है, क्योंकि विदाई समारोह यानी दुखमय होता है। इसमें बहुत कुछ बोलेगा तो बस ज्यादा है, लेकिन मैं कह नहीं पा रहा हूं। बहुत कुछ दुख मन में है। बैठे हुए सामने मासूम फूलों जैसे बच्चे, मुझसे यदि कुछ बोलने में अटूट शब्द आए होंगे तो मैं आपसे क्षमा की याचना करता हूँ। उसी तरह से मेरे मित्र शिक्षक तथा शिक्षिकाओं ने मैंने कभी कभार आपको कड़ू शब्द से कह दिया, उसके लिए भी मैं आपसे क्षमा की याचना चाहता हूँ। इतना कहकर अपनी जगह लेता हूँ। धन्यवाद। डॉक्टर सय्यद नईम सर, शाळेचे मुख्याध्यापक बेग सर, रशीदा उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रफत मॅडम, तिथे शब्बीर सर आणि त्यांचे कुटुंब या ठिकाणी हजर आहे, त्यांचे मी शाळेतर्फे स्वागत करतो। खरं सांगायचं म्हणजे एका शाळेमध्ये आपले शब्बीर सर हे सिनियर मोस्ट होते। जसं शाळेमध्ये एक आपलं वयस्क असतात, त्यांच्या प्रत्येक अनुभवाला, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला सगळे मान देतात, तसेच आमचे हे मान्यवर शब्बीर सर होते। आम्ही युनिटमध्ये काम करत असताना आमचे दिव्यांग विद्यार्थी आहेत, असो मूकबधीर असो, अस्थिव्यंग असो, अंध असो, त्या मुलांना पण खेळामध्ये कसं सहभागी करता येईल, नॉर्मल मुलांसोबत त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये कसं भाग घेता येईल, यासाठी ते नेहमी आम्हाला सूचना करत असतात। आमच्या मुलांना, आमच्या शिक्षकांना वारंवार त्यांच्या परस्युएशन करत असतात की बाबा तुम्ही लवकर करा, कुठे फीस भरायची असेल, कुठे मुलांना स्पर्धेत घ्यायचं असेल, त्या प्रत्येक गोष्टीवर आमच्यापेक्षा जास्त त्यांचं लक्ष होतं की आपले शाळेतील विद्यार्थी एक क्रीडा स्पर्धामध्ये प्रत्येक जितक्या शहरामध्ये स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या मुलांनी गुणवंत व्हावे, यासाठी शब्बीर सरांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे। आणि आता त्यांचं आता सेवानिवृत्ती आहे, त्यांनी जे अनुभव आम्हाला दिलेले आहेत, त्यांनी आम्हाला जे सहकार्य केले ते कधी विसरणारे नाही। त्यांच्यासारखा मनमिळावू व्यक्ती, त्यांच्यासारखं मनमिळावू शिक्षक, ज्याला सगळे शिक्षक, संस्था आणि विद्यार्थी, पालक ते सगळे आपले वाटतात, त्यांना आपले त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे, ते प्रेम आहे आणि ते इतके जीवटपणे आणि इतक्या आपुलकीने सगळ्या मुलांना, ते नॉर्मल मुलं असो, मुली असो किंवा ते अपंग, व्यासपीठावर विराजमान मान्यवर, या ठिकाणी जमलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आज आपण शब्बीर सरांच्या सेवापूर्ती गुणगौरव सोहळ्यामध्ये सर्व सहभागी झालेले आहेत। सर्वप्रथम आनंदही होत आहे आणि दुःखही होत आहे। आनंद या गोष्टीचा होतोय की आता शब्बीर सर त्यांच्या सेवापूर्तीनंतरच्या जो आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवाराला वेळ देणार आहेत। त्यानंतर दुःख याच्यासाठी होतोय की गेले 22 वर्ष
ते आपल्या संस्थेची सेवा देत होते आणि त्यांच्याकडून आमच्यासारख्या ज्युनियर शिक्षकांना बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. जसं काही आता मोहसिन सरांनी सांगितलेले वेळ कमी आहे त्यामुळे शॉर्टमध्ये बोलतोय मी. तर 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, शब्बीर सरांची आम्हाला आवर्जून आठवण येत राहील. कारण 26 जानेवारी आली आणि 15 ऑगस्ट आली की शब्बीर सर झेंडा हातामध्ये घेऊन चलो जमीर सर इसको ऐसा बनते, इसको ऐसा बनते, इसको ऐसा करो, हे आम्हाला शिकवायचे आणि त्यांच्याकडून बरेच काही आम्हाला शिकायला मिळालेले आहे. त्याचबरोबर जे आमचे दिव्यांग विद्यार्थी असायचे, त्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कुठेही जिल्ह्यामध्ये क्रीडा स्पर्धा असो, कोणत्याही स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा असो, ते नेहमी आवर्जून आम्हाला फोन करून किंवा मेसेज करून टाकायचे की बा या ठिकाणी दिव्यांगाच्या स्पर्धा आहेत, त्या ठिकाणी तुमचे मुलं त्या ठिकाणी घेऊन जा. नॉर्मल मुलांसोबत ते आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा वेळोवेळी प्रोत्साहित करत होते. मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता या ठिकाणी संयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरा नाम सैयद शब्बीर, मैं औरंगाबाद पब्लिक हाई स्कूल में गत 22-23 वर्ष से हिंदी अध्यापक का कार्य कर रहा हूँ. इसके अतिरिक्त मैंने शारीरिक शिक्षक यानी कि स्पोर्ट्स के अंदर भी विविध लेवल पर बच्चों को राज्य स्तर पर मैदानी खेल तथा इंडोर आउटडोर गेम में भी बहुत सारे बच्चों को प्रथम तथा द्वितीय तथा तृतीय स्थान प्राप्त करा कर दिया हूँ. इसके अतिरिक्त स्काउट गाइड के अंदर भी ढेर सारे बच्चे राज्य पुरस्कार परीक्षा में इन्होंने जीत हासिल की है और हमारी संस्था में सभी संस्था चालक से लेकर हमारे शिक्षक सभी मिलजुल कर रहे हैं. आपस में किसी भी प्रकार की नाट्यफाकी नहीं हुई है. आज मुझे सेवानिवृत्त करते हुए मुझे बहुत दुख हो रहा है और मैं हमारे विद्यालय से आज विदाई ले रहा हूँ. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.